श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण करणार आहोत अळीवाचे लाडू आणि एकदम सोप्या पद्धतीने करायचेत. काही अवघड नाही. त्याच्यासाठी लागणारे अळीव आपल्याला आणि ते अळीव घ्यायचे, साफ करून घ्यायचे. मध्ये खडे काही आहेत का ते बघायचे आणि मी ते स्वच्छ करून घेतले होते. आणि आपल्याला प्यायच्या पाण्याने धुवायचे त्याला अळीवला. चिकट होतो पण अळीव पण धुवून घ्यायचं आहे. काही दुकानातून आणताना त्याला पावडर वगैरे काही असेल तर निघून जाईल म्हणून धुवून त्याला चाळणीने गाळून घ्यायचे. अळीव धुतल्याच्या नंतर त्याला एक चिकटपणा येतो, चिकट होतो, बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला ह्याला अळीवला थोडा वेळ भिजू द्यायचे. थोडा वेळ म्हणजे अर्धा पाऊण तास तरी भिजू द्यायचे. आणि हे जे पाणी मी घेतलं आहे अळीव भिजवण्यासाठी ते नारळ पाणी आहे. नारळ पाण्यामध्ये अळीव भिजवायचं आहे, कारण त्याला एक वेगळीच चव आणि टेस्ट येते आणि टिकतोसुद्धा तो लाडू. आता त्या अळीवाच्या लाडूमध्ये टाकण्यासाठी मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, जे की काजू, बदाम आणि अक्रोड आहे. आणि हा आहे खारीक आणि खोबऱ्याचा कूट करून घेतला आहे, तोही आपल्याला त्या लाडूमध्ये घालायचा आहे. चला मग लाडू बनवायला सुरुवात करूया. गॅस लावलेला आहे आणि वरती कढाई ठेवायची आपल्याला गरम करायला. आणि गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे आहेत आपल्याला. काजू, बदाम हे जे काही आपण वापरणार आहोत ते फक्त आपल्याला भाजून घ्यायचे. तूप वगैरे काही घालायचं नाही, फक्त त्याच्यातला ओलसरपणा असतो, मॉइश्चरपणा असतो, तो थोडासा कमी व्हावा म्हणून आपल्याला ते फक्त भाजून घ्यायचे. कारण लाडू खूप दिवस असा टिकतो, त्याला काही म्हणजे वास वगैरे येणार नाही. आणि त्याच कढईमध्ये मी काजू भाजल्याच्या नंतर बदाम पण भाजून घेते, गरम करून घेत आहे. आणि गरम करायचे फक्त आपल्याला, त्याला तूप वगैरे घालायचं नाही, मी अगोदर सांगितलं. आणि प्रत्येक लाडू करताना मी जे काही ड्रायफ्रूट्स वापरते ते सगळे मी गरम करून घेते. आणि तसेच आपल्याला हे बदाम पण गरम करून घ्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे, जास्त काही तामझाम नाही. आपलं अळीव भिजेपर्यंत हे जे आपले बाकीचे काही ड्रायफ्रूट्स आपण जे घालणार आहोत त्याची तयारी आपल्याला होऊन जाते तोपर्यंत. म्हणून मग मी हे भाजून एका ताटामध्ये थंड करायला ठेवलं आहे. बदाम भाजल्याच्या नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये अक्रोडसुद्धा घालून घ्यायचे आणि तेही छान गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्याच्या नंतर अक्रोड हे गार करायला आपल्याला ठेवायचे. तेव्हा माझं सगळं साहित्य थोडं गरम करून झालेलं आहे आणि मी ते गार करायला ठेवलं आहे. गार झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बदाम, काजू, अक्रोड जे काही आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते सगळे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. कढई ठेवलेली आहे मी. आता जरा मोठी कढई घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये गूळ गरम करायला ठेवायचा आहे. इकडे मी गूळ गरम करते तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये मी जो आपण भिजत ठेवला होता मग अशी अर्धा पाऊण तास अळीव, तो आपल्याला कढईमध्ये थोडासा भाजून घ्यायचा आहे. अळीवसुद्धा आपल्याला तो भाजायचा आहे कढईमध्ये. अळीव भाजायला तोपर्यंत बाजूला गूळ गरम करायला ठेवला आहे, कारण गूळ आपल्याला फक्त पातळ करून घ्यायचा आहे. आता या पातळ झालेल्या गुळामध्ये आपण जे काही खारीक खोबऱ्याचा कूट, परत काजू, बदाम आणि अक्रोड याचं जे कूट करून घेतला होता तो त्या गुळामध्ये घालायचा आहे आणि मिसळून घ्यायचं आहे सगळं. गॅस बंद केला आहे. हे जे आपण बाकीचं साहित्य टाकलं होतं ते गुळामध्ये चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आणि ते मिसळल्याच्या नंतर जो आपण नारळ पाणीमध्ये जो अळीव भिजू घातला होता आणि तो थोडासा गरमसुद्धा केला होता तो आपल्याला मिसळून घ्यायचा आहे.
आणि व्यवस्थित चांगला मिसळून घ्यायचा आहे. जर चमच्याने मिसळता येत नसेल तर हाताने मिसळा आणि त्यानंतर लाडू बांधायला घ्या. अशा पद्धतीने मी हळीवाचे लाडू वळून घेते आणि तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.